भव्य तिरंगा यात्रेत मूलकरांचा उत्स्फूर्त सहभाग, हजारो देशभक्त नागरिक रस्त्यावर. मूल प्रतिनिधी कुमुदिनी भोयर. देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मूल शहरात शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विशेष उपस्थितीत झालेल्या या यात्रेत हजारो देशभक्त नागरिकांनी सहभाग नोंदवून राष्ट्रभक्तीचा अनोखा जल्लोष साजरा केला. रामलीला भवन ते गुजरी चौक पर्यंत देशभक्तीचा जल्लोष तिरंगा यात्रेत दुपारी 12 वाजता रामलीला भवन येथून प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख रस्त्यावरून ही यात्रा गुजरी चौकात पोहोचली. यात्रेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे 1000 फूट लांबीचा भव्य तिरंगा ध्वज होता. हा तिरंगा घेऊन युवक युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते. या दरम्यान संपूर्ण शहर भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषांनी दुमदुमून गेले होते. राष्ट्रगीताने वातावरण भारावून गेले. एक तिरंगा, एक भारत, श्रेष्ठ भारत या भावनेने नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. आमदार मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाने समारोप गुजरी चौक पोहोचल्यानंतर यात्रेचा समारोप आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आणि संबोधनाने झाला. यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, स्वातंत्र्य दिन हा केवळ सुट्टीचा दिवस नाही, तर देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. युवकांनी देशनिर्मित पुढाकार घ्यावा. तिरंगा आपल्या अभिमानाचा, स्वातंत्र्य आपल्या रक्तातले आणि राष्ट्रप्रेम आपल्या मनातले आहे. हजारोंच्या उपस्थितीत झाला ऐतिहासिक सोहळा. तिरंगा यात्रा सन्मान समितीच्या समितीने आयोजित या कार्यक्रमाला शहरातील प्रत्येक समाज घटकातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हजारोच्या संख्येने उपस्थित राहिलेल्या नागरिकांनी तिरंग्याला मानवंदना देत देशभक्तीचा संदेश दिला. या प्रसंगी विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, भाजपा कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने युवक युवती, नागरिक उपस्थित होते. सर्व राष्ट्रभक्त देशभक्तांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभकामना देतो. देशभक्ति ना हो क्षणिक वाल, मन में पले वह पूरे साल. हा भाव घेऊन आज मूल व ग्रामीण मूलनी जी तिरंगा यात्रा काढली, मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो. तुम्हा सर्वांना शुभकामना देतो. ज्या कार्यकर्त्यांनी हृदयामध्ये देशभक्तीचा भाव जागवत, देशभक्ति से जो खून न खाओ गए, खून नहीं वह पानी है, मातृभूमि के काम न आए वो बेकार जवानी है. हा भाव मनात ठेवून आज तिरंगा यात्रेमध्ये आपण सामील झालो. आमच्यासाठी स्वातंत्र्य दिन म्हणजे फक्त एक उत्सव नाही, एक सण नाही, एक दिवस नाही, एक विशेष तिथी नाही, तर 15 ऑगस्ट आमच्यासाठी त्या हजारो शहीदांना आदरांजली व्यक्त करत त्या शहीदांना वचन देण्याचा दिवस आहे की ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी दिली. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने, माझ्या वतीने त्या सर्व शहीदांचं स्मरण करतो ज्यांनी देशासाठी हसत हसत फाशी स्वीकारली. विश्व गौरव, देश गौरव, युग पुरुष, गरीबों के मसीहा, प्रखर राष्ट्रभक्त नरेंद्र भाई मोदींनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संकल्प केला कि अब हर साल तिरंगा यात्रा निकाली जाएगी. हर साल हर घर तिरंगा. तिरंगा फक्त कापसापासून सूत आणि सुतापासून कापडाचा चौकोन तुकडा नाही. जेव्हा आम्ही तिरंगा हातात घेतो तेव्हा मला आठवतात 5 फुटाचा पंचा घालून कडक उन्हात देशाला जागवत नेणारे कन्याकुमारी ते काश्मीर
या देशाच्या स्वातंत्र्यवीरांच्या मनात चैतन्य निर्माण करणारे महात्मा गांधी. जेव्हा आम्ही हातात तिरंगा घेतो तेव्हा आम्हाला स्मरण आम्हाला होतं आयसीएस झालेले तरुण नेताजी सुभाषचंद्र बोस. अरे मनात विचार केला असता